नागपूर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजू पोद्दार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे। अर्ज भरण्यापूर्वी डॉक्टर पोद्दार यांनी संविधान चौक येथे जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। याप्रसंगी राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सावनेरचे आमदार आशिष देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते। डॉक्टर राजू पोद्दार हे गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे। भारतीय जनता पक्षाचे नागपूर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले असून नागपूर ग्रामीण आणि शहरी भागात पक्षबांधणीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांचे कामकाज, त्यांचे नियम आणि ग्रामीण भागातील प्रशासकीय प्रश्नांचे अभ्यासक म्हणून त्यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे। जिल्हा परिषद, नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींमधील लोकप्रतिनिधींशी त्यांचा थेट संपर्क आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर पोद्दार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम करणे, त्यांच्या निधीचे प्रश्न मार्गी लावणे आणि स्थानिक स्वायत्त संस्थांच्या अधिकारांची प्रभावी मांडणी विधान परिषदेत करणे ही आपली मुख्य प्राथमिकता असेल असं त्यांनी नमूद केलं। आज मला त्या ठिकाणी विधान परिषदेची उमेदवारी देऊन पार्टीने एका तळागाळातल्या काम करणाऱ्या निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्त्याचा सन्मान केलाय आणि त्यामुळे माझ्या उमेदवारीमुळे आज संपूर्ण नागपूर महानगरामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह आणि आनंद आहे आणि ही निवडणूक आम्ही 100% जिंकू असा मला विश्वास आहे। यावेळी महायुतीचे विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर पोद्दार यांच्या उमेदवारीमुळे नागपूर विधान परिषदेची निवडणूक आता अधिक चुरशीची झाली आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।